तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल कोकणची काजूची भाजी, जी 1000 रुपये किलोने आहे. त्यासाठी आईने घेतले आहेत काजू, त्यात बटाटी, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि हाय चिकन मसाला, गरम मसाला, हळद आणि आता लाल टाकणार आणि लाल मसाला घेणार. गावठी मसाला आईने हा स्पेशल बनवलाय, स्वतःहून मसाला कुटून लाल मसाला बनवलाय. हा 1-1.5 चमचा टाकलाय बघा. तेल तापलं काय टाकणार कांदो, कांदा कढीपत्ता, चांगलं कांदे ना भाजा करायचं लाल वगैरे. गावठी मसाला बघ, लाल भडक स्वतः बनवलंच नाही फक्त. हां, सगळं सामान टाकून गावठी मसाल्याची चवच वेगळी असतात. बाजारात तुम्ही किती पण आणा, त्याचा चव नाही. बघा कसं दिसतं तो मसाला, लाल भडक. गरम मसाला 1 चमचो, चिकन मसाला 1 चमचो, हळद तुला काढून ठेवते. कलर येईल बघा, लाल भडक मस्त असं टाकूया बटाटीने. नंतर शिजा केला ना, त्यानंतर मग वाटप टाकायचा. अच्छा, गोडा मसाल्याचा. काजू टाकले, सुकवलेले काजू बहिणीने माझ्या दिले. अच्छा, हिरवे काजू ना कापून सुकवायचे उन्हात, दर काढून. पाणी टाकून चवीसाठी मीठ व्हाय ना, अंदाजाने टाकलं. अंदाजा. हां, तशी झाली. नंतर मग वाटप टाकून गोडा मसाला देखूया. झाकण माना की नाही असंच? हा, टाकून मारणार मग शिजता ना लवकर. उभे शिजता ना. अच्छा, अशा प्रकारे आपण थोडा वेळ शिजायला देणार. नंतर मग आपण 10-20 मिनिट खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकणार. हे बघा आता शिजलं बघ ना, वाटप टाकणार आता गोडा मसाला. हे वाटण आहे, कांदा आणि खोबरा, सुक्या खोबरा, ओला खोबरा मसाला बनवलेला आहे. अशी रपरपीत अशी भाजी का नाही बनणार ही बघा, काजूची भाजी. आता परत 5-10 मिनिटं ठेवायचा. का वाटा शिजला का जरा तो येतो का.
परत ढाकायला लागणार आता. हे बघा आता झाली भाजी बघा तशी शिजली अशी. हे बघा हे भातावर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण होता दोघांबरोबर पण खाऊ शकता. हे बघा कशी केली का आता झाली आपली भाजी काय गावचं स्वाद घर